नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे थेरी IAS मराठी चॅनलवर. मी आहे तुमचा मित्र डॉक्टर अनिल यशवंत आणि आज आपण बघणार आहोत संघराज्य म्हणजे काय, भारतीय संघराज्याचे स्वरूप. भारतीय राज्यव्यवस्थेशी संबंधित हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि याचा आपण आज सांगोपांग अभ्यास करणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की दरवर्षी प्रत्येक आयोग, MPSC असो, UPSC असो, पोलीस भरती असो, सगळ्यांमध्ये PSI STI कंबाईंड IAS हे की नाही, डेप्युटी कलेक्टर, सगळ्या परीक्षांसाठी हा प्रश्न विचारला जातो म्हणजे जातो. पण या प्रश्नाचा सांगोपांग अभ्यास कसा करायचा हा एक महत्त्वाचा विषय आहे, हे की नाही. तर या विषयाचा आपण अतिशय मूलभूत असा अभ्यास करणार आहोत. अगदी बेसिकपासून आपण काहीच सोडणार नाही, काहीच नाही म्हणजे काहीच नाही. भारतात म्हणजे राज्यरचनेचा प्रकार आहे संघराज्य, तर मग राज्यरचना कशाला म्हणतात. मग आता राज्यरचनेचे दोन प्रकार आहेत, एक संघात्मक शासन व्यवस्था आणि एकात्मक राज्य शासन व्यवस्था. राज्यव्यवस्था म्हणतात त्याला. शासन व्यवस्थेचे दोन प्रकार आपण शासन व्यवस्थेचे प्रकार आपण पुढे बघणार आहोत. राज्यव्यवस्थेचे प्रकार दोन आहेत. राज्यव्यवस्थेमध्ये आणि शासन व्यवस्थेमध्ये फरक पडतो, हे की नाही. राज्यव्यवस्थेचे प्रकार, स्टेट ऑर्गनायझेशन आणि शासन व्यवस्थेचे प्रकार हे दोन वेगवेगळे संकल्पना आहेत. मग इथे आपण एकात्मक राज्यव्यवस्था आणि संघराज्य व्यवस्था यांमध्ये काय फरक आहे आणि भारत मग संघराज्य आहे तर मग या प्रश्नापासूनच आपण सुरुवात करू. भारत संघराज्य आहे का, आणि भारत संघराज्य असेल तर मग त्याच्या संघराज्याचे स्वरूप काय आहे, मग याबाबतच्या घटनात्मक तरतुदी काय आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की आयोग आपल्याला भारताच्या संघराज्याची तुलना अमेरिकेच्या संघराज्यासोबत करून प्रश्न विचारते, तर मग आपण ते प्रश्न पण सोडून घेऊया. एवढं सगळं आपण आपल्या या आजच्या एका व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तुम्हाला जर वाचायचं असेल तर तुम्ही इथे माझ्याबद्दल वाचू शकता आणि हे इथे मी तुम्हाला दिसतो आहे, पहिल्या स्लाईडवर पण दिसलो होतो, है ना. तर चला आता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. बघूया राज्यरचना म्हणजे काय, व्हॉट इज द मीनिंग ऑफ स्टेट ऑर्गनायझेशन. आता बघा, पहिला प्रश्न, याचा अर्थ काय होतो. राज्यरचना म्हणजे काय, तर आपल्याला दोन प्रश्न विचारात घ्यावे लागतात अर्थ समजण्यासाठी. पहिला, राज्याचे प्रशासन चालवण्यासाठी किती सरकारे हे महत्त्वाचं, किती सरकारे आहेत. आणि दुसरा, या सरकारांचे अधिकार, या सरकारांचे जेवढेही सरकारे असतील या सरकारांचे अधिकार, त्यांचा दर्जा आणि परस्पर संबंध कसे आहेत. हे दोन प्रश्नांचा एकत्रित अभ्यास केला आणि त्याचं उत्तर आपल्याला काय मिळतं यावर अवलंबून असतं राज्यरचनेचं स्वरूप. याला काय म्हणतात, राज्यरचनेचं स्वरूप. स्टेट ऑर्गनायझेशन, गव्हर्नमेंटचं स्ट्रक्चर वेगळं असतं आणि स्टेट ऑर्गनायझेशन वेगळं असतं. शासन संस्थेची रचना वेगळी आणि राज्याची रचना वेगळी, ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ, राज्याची रचना म्हणजे काय, स्टेट ऑर्गनायझेशन म्हणजे काय, तर भारताचा हा एक भौगोलिक प्रदेश आहे असं आपण समजू. तर मग यामध्ये किती सरकारं असतील. समजा इथे एक हे केंद्र सरकार, आपण थोडासा पेन बदलून घेऊ, आहे की नाही. पेन बदलून घेतला म्हणजे आपल्याला चांगलं कळेल. समजा आता हे इथे केंद्र सरकार एक आहे आणि त्याच्यानंतर इथे आजूबाजूला याच्या जसं महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, केरळ आहे, त्याच्यानंतर गुजरात असेल, त्याच्यानंतर मग इकडे उत्तर प्रदेश असेल, गोवा असेल, बिहार असेल, त्याच्यानंतर आसाम असेल, अरुणाचल प्रदेश असेल, हे की नाही. हे सगळे असे घटक राज्य असतील. तर अशा पद्धतीचे जर सरकार असतील, आणि हे बघा किती सरकार झालीत, हे केंद्र सरकार आणि ही घटक राज्य सरकारे, म्हणजे कमीत कमी सत्तेचे दोन स्तर दिसत आहेत. आणि यांच्यामधले फक्त हे असले म्हणजे झालं का, नाही. आता मग दुसरा प्रश्न, मग यांचे अधिकार, या सरकारांचे अधिकार काय आहेत, त्यांचा दर्जा काय आहे आणि त्यांचे परस्पर संबंध काय आहेत, या बाबीशी संबंध असतो. कशाचा, संघराज्य आहे की एकात्मक राज्य आहे, याला म्हणतात राज्यरचना, याला म्हणतात राज्यरचना. मग इथे हे सरकार आहे, या सरकारचं स्वरूप कसं पण असू शकतं. हे हुकुमशाही असू शकतं, हे लोकशाही असू शकतं, हे एका पक्षाचं असू शकतं, हे बहुपक्षीय असू शकतं, हे संसदीय लोकशाही असू शकते, हे अध्यक्षीय लोकशाही असू शकते, ही प्रत्यक्ष लोकशाही असू शकते आणि अप्रत्यक्ष लोकशाही असू शकते. हे काय झाले, हे झाले शासन संस्थेचे प्रकार. आता आपण काय बघत आहोत, राज्यरचनेचे प्रकार बघत आहोत. आणि राज्यरचनेचे किती प्रकार आहेत,
तर यावरून राज्यरचनेचे दोन प्रकार पडतात. पहिलं एकात्मक म्हणजेच युनिटरी आणि दुसरं संघराज्य. एकात्मक राज्य आणि संघराज्य असे दोन प्रकार पडतात. कशाचे? तर हे प्रकार आहेत राज्यरचनेचे. एवढं स्पष्ट लक्षात घ्या. या गोष्टी पुस्तकात दिल्या नाहीत आणि त्यामुळे आपण परीक्षेत नेमकं कन्फ्यूज होतो. आणि आयोग आपण कुठे कन्फ्यूज होऊ शकतो? तिथेच बरोबर आपल्याला गपकणी देतं आणि प्रश्न विचारतं, आहे की नाही? चला तर मग आता काय आहे हे एकात्मक शासन कशाला म्हणतात? इथे काय असतं? एक शक्तिशाली केंद्र सरकार असतं. इथे काय असतं? एक शक्तिशाली केंद्र सरकार असतं. प्रादेशिक सरकारे असू शकतात किंवा नसू पण शकतात. जसं आपण हे एक सरकार बघितलं ना, आपण हे एक केंद्र सरकार दिसत आहे का तुम्हाला? हा कर्सर, हा पिवळा, हा बघा मी याला असं गर्द पिवळा केला, आता मोठा सर्कल केला. हा हे झालं आपलं एक केंद्र सरकार. आणि हे केंद्र सरकार एक असते, परंतु हे केंद्र सरकार हे तर 100% असतेच, परंतु इथे मग आता ही प्रादेशिक सरकार, जसं भारताच्या संदर्भात आपण हे बघितली ना, हे ठिपके काढलेत आपण बाकीचे दुसरे, तर हे असू पण शकतात, हे असू पण शकतात आणि हे नसू पण शकतात. हे असण्या नसण्याचा काही फरक पडत नाही एकात्मक राज्यावर. आणि मग समजा जर कधी ही प्रादेशिक सरकारे असली तरीही ते सुरक्षित नसतात. म्हणजे केंद्र सरकार, हे इथलं हे केंद्र सरकार आहे ना, हे कधीही या सरकारांचं अस्तित्व मिटवू शकते किंवा यांना नवीन जन्माला घालू शकते, हे की नाही? ते म्हणजेच ते सुरक्षित नसतात. त्यांचे अधिकार आणि त्यांच्या कार्यासाठी ते केंद्र सरकारवर अवलंबून असतात आणि ते केंद्र सरकारचे अंकित असतात एकात्मक राज्यामध्ये. परंतु मग संघराज्यामध्ये काय असतं? संघराज्यामध्ये बघा, संघराज्यामध्ये सरकारांचे कमीत कमी 2 स्तर असतात. किती? कमीत कमी 2 स्तर असतात. 2 स्तर तर कमीत कमी असतात. त्याला पहिल्याला म्हणतात संघ सरकार, त्याला केंद्र सरकार म्हणतात का संघराज्यामध्ये? नाही, आपल्या इथे पण त्याला केंद्र सरकार आपण बोलीभाषेत म्हणतो, परंतु राज्यशास्त्राच्या भाषेत, इंडियन पॉलिटीच्या भाषेत त्याला संघ सरकार म्हणतात. युनियन गव्हर्नमेंट असं म्हणतात, आहे की नाही? ते केंद्र सरकार नाही, सेंट्रल गव्हर्नमेंट नाही. ते बोलीभाषेमध्ये आपण बोलतो, पण ते राज्यशास्त्राच्या भाषेत चूक आहे, इंडियन पॉलिटीच्या भाषेत चूक आहे, संविधानाच्या भाषेत चूक आहे, आपल्या सोप्या शब्दात. आणि दुसरं काय असतात? प्रादेशिक सरकारे, प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट. जसं आपण इंग्रजांच्या काळामध्ये आपल्या इथे म्हणत होते ना प्रोव्हिन्सेस, सेंट्रल प्रोव्हिन्सेस, आपण CP अँड बेरार म्हणत होतो आपण महाराष्ट्राला, हे की नाही? CP अँड बेरार म्हणजे सेंट्रल प्रोव्हिन्सेस अँड बेरार. हे प्रोव्हिन्स म्हणजे काय आहे? तर याला इंग्रजीमध्ये प्रोव्हिन्स म्हणतात, त्याला मराठीमध्ये प्रादेशिक सरकार असं म्हणतात. आणि आपल्या संविधानामधल्या पहिल्या कलमानुसार याला काय म्हणतात? आपल्या इथे त्याला राज्य असं म्हणतात. काय म्हणतात? राज्य. कोणत्या कलमानुसार? पहिल्या कलमानुसार. आपण हे सगळं बघणार आहोत, आहे की नाही? आणि अमेरिकेमध्ये सुद्धा त्याला राज्यच म्हणतात. अमेरिकेमध्ये काय म्हणतात? त्याला राज्यच म्हणतात या प्रादेशिक सरकारांना. स्वित्झर्लंडमध्ये काय म्हणतात? याला कॅन्टॉन्स म्हणतात. स्वित्झर्लंडमध्ये या प्रादेशिक सरकारांना कॅन्टॉन्स असं म्हणतात. म्हणजेच काय आहे? ह्या प्रादेशिक सरकारांची नावं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असू शकतात, परंतु याला संघ सरकारच म्हणतात सगळीकडे, आहे की नाही? मग आता युनिटरी गव्हर्नमेंटपेक्षा, एकात्मक राज्यापेक्षा, गव्हर्नमेंट नाही, राज्य, एकात्मक राज्यापेक्षा इथे काय असतं हे बघा. आता हे महत्त्वाचा दुसरा फरक, आपण ह्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बघत आहोत. या सरकारांचे अधिकार, दर्जा व परस्पर संबंध कसे असतात? तर सांघिक आणि प्रादेशिक सरकारे यांच्यात अधिकारांचे स्पष्ट आणि सुरक्षित, हे कीवर्ड्स आहेत हां, स्पष्ट आणि सुरक्षित विभाजन केलेले असते. प्रादेशिक सरकारे ही संघ सरकारची अंकित नसतात. तुमच्यातलं कुणाचं नाव अंकित असेल तर मला माहीत नाही, पण इथे अंकितचा अर्थ आहे त्यांची ती गुलाम नसतात, आहे की नाही? त्यांच्या अधिकार त्यांच्या मर्जीवर अवलंबून नसतात. कारण आपल्या इथे बघा ना तुम्ही, जर कधी महाराष्ट्राच्या अधिकारांवर संघ सरकारने, केंद्र सरकारने जर बंधन आणलं तर महाराष्ट्राचं सरकार काय करते? लगेच सुप्रीम कोर्टात जाते, आहे की नाही? आणि तिथे गेल्यावर मग केंद्राच्या विरुद्ध, संघ सरकारच्या विरुद्ध खटला चालवते की हे माझे अधिकार आहेत आणि हे कसं काय वापरायला लागलं म्हणून, आहे की नाही? सध्याची 105वी घटना दुरुस्ती कशामुळे झाली? हो, यामुळेच तर झाली ना राव. मग लक्षात ठेवा हे, आहे ना? मग काय केलं? OBCच्या संदर्भात आहे. OBCची लिस्ट कोण तयार करणार? पहिले केंद्र घटक राज्य करत होती तयार, आणि मग काय झालं? मग केंद्र सरकारने घेतलं कोणत्या घटनादुरुस्तीनुसार? 102व्या. मग आता काय केलं? 105व्या घटनादुरुस्तीनुसार
पुन्हा मग संघ सरकारनं घेतलेले अधिकार केंद्र सरकारला दिले, सॉरी घटक राज्यांना दिली, काही पण बोलतोय. चला बे, लक्षात ठेवा. हां चला, आता पुढे पहा. मग आता अजून करा. आता आपल्याला इथं काय आहे, संघराज्य आहे. आपल्या इथं जर एकात्मक राज्य असतं तर आपण एकात्मक राज्याचा अभ्यास केला असता लय मोठा. पण आता आपल्या इथं काय आहे, आपल्या इथं आहे संघराज्य, आणि म्हणून आपण संघराज्याचा खूप सारा अभ्यास करणार आहोत, कारण आपल्याला प्रश्न याच्यावर येतात. पण ते अगोदर ते समजून घेणं महत्त्वाचं होतं की नाही. हां, महत्त्वाचं होतं. चला बघा, आता संघ सरकार 2 प्रकारे बनू शकते. किती प्रकारे? 2 प्रकारे. याच्यावर प्रश्न विचारते आयोग, हमखास प्रश्न विचारते. केंद्राकर्षी आणि केंद्रोत्सारी. तुमची मुठी उघडी करा, 5ही बोटं असे मोकळे करा आणि एकीकडे आणा. असे हळूहळू हळूहळू काय होत आहे, तुमच्या पंजाच्या केंद्रबिंदूकडे तुमची बोटं आकर्षित होत आहेत आणि तुमची मुठी बांधली जात आहे. त्याला म्हणतात केंद्राकर्षी. म्हणजे त्या केंद्राकडे आकर्षित होत आहेत, केंद्राकडे आकर्षित होत आहेत. आणि आता ती मुठी बांधलेली आहे, ती मुठी काय करा तुम्ही, आता ती मुठी सोडून द्या, हळूहळू हळूहळू सोडा. आता काय होत आहेत, केंद्राकडून उत्सर्जित होत आहेत. उत्सर्जित होत आहेत म्हणजे ते केंद्रापासून दूर दूर जात आहेत, है की नाही? काही लक्षात आलं? आता हे लक्षात ठेवा. याला म्हणतात केंद्राकर्षी, याला म्हणतात केंद्रोत्सारी, है की नाही? मग आता केंद्राकर्षी म्हणजे काय, आता अधिक स्पष्ट अर्थ समजून घेऊ. पहिले हे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. अगोदर घटक राज्य निर्माण होतात. अगोदर काय होतात, घटक राज्य निर्माण होतात. आपण जसे आपले 5 बोटं 5 ठिकाणी ठेवले होते, असे घटक राज्य निर्माण झालेत. आणि नंतर मग हे 5 घटक राज्य काय करतात, आपण मुठी काय केली होती, जवळजवळ आणली होती. म्हणजे यांनी काय केलं, आता ह्या 5 घटक राज्यांनी, ह्या 5 बोटांनी एक मुठी बांधली. तसंच ते काय करतात, एक केंद्र सरकार निर्माण करतात. हे केंद्र सरकार निर्माण करतात म्हणजेच ते काय करतात, केंद्राकडे आकर्षित होतात. आणि म्हणून या प्रकारच्या असंच जिथे होते, म्हणजे अगोदर काय होते, घटक राज्य निर्माण होतात आणि मग त्यांना एका केंद्राची गरज भासू शकते, केंद्र सरकारची गरज भासू शकते, भासू लागते. आणि मग ते काय करतात, एका संघ सरकारची निर्मिती करतात. आणि या पद्धतीने एक संघराज्य जन्माला येते. संघराज्य म्हणजे काय, जसा आपण एक संघ बनवतो की नाही आपला, जसा आपला युनियन म्हणतो आपण, कामगारांची युनियन, त्यामध्ये काय असतात, अशा 10-12 4-5 युनियन, 10-12 युनियन, 15-20 युनियन एकत्र येतात. कामगारांच्या संघटना एकत्र येतात, 10-12 15-20 अशा. आणि त्या एकत्र येऊन काय करतात, स्वतःची एक युनियन स्थापन करतात. परंतु असं करत असताना या संघटना स्वतःला नष्ट करतात काय, स्वतः नष्ट होत नाहीत. ह्या संघटना स्वतः नष्ट होत नाहीत, पण त्या काय करतात, एक स्वतःचा एक मोठी संघटना स्थापन करतात आणि त्याच्या मेंबर बनतात. कोण, या संस्था. इथे त्या कामगारांना याचा या मोठ्याच्या मोठ्या संघटनेचा सदस्य होता येते का, नाही. मग त्याला काय करावं लागते, त्याला अगोदर कोणत्या तरी छोट्या संघटनेचा सभासद व्हावं लागते आणि त्याच संघटना मग या मोठ्या संघटनेचा, ह्या युनियनचा सभासद असतेच, है की नाही? तसंच हे आहे, तसंच हे आहे. मग अशा पद्धतीने हे घटक राज्य एकत्र येऊन एका केंद्र सरकारची निर्मिती करतात, संघ सरकारची निर्मिती करतात. आणि अशा संघराज्यामधून राज्यांना बाहेर निघण्याचा अधिकार असतो. राज्यांना काय असतो, या संघराज्यातून बाहेर निघण्याचा अधिकार असतो. अमेरिकेचं संघराज्य या पद्धतीने बनलेलं आहे. अमेरिकेचं संघराज्य कसं बनलेलं आहे, तर मुठी बांधायची, हळूहळू मुठी बांधायची. म्हणजे अमेरिकेचं संघराज्य केंद्राकडे आकर्षित झालेलं आहे. अगोदर 13 वसाहती होत्या, त्या 13 वसाहतींचं 13 घटक राज्य झाली अमेरिकेच्या राज्यक्रांतीमधून. मग 13 घटक राज्य झाली. हे 13 घटक राज्यांनी काय केलं, एकमेकांसोबत भांडणं करत होते, युद्ध करत होते. मग त्यांना असं वाटलं, हे 13ही घटक राज्यांना ते शहाणे होते, त्यांना असं वाटलं की अरे आपण तर सगळे एकच आहोत आणि तरी आपण एकमेकांसोबत भांडतो. मग आपण हे भांडणं सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे, तर मग आपण एक काम करू, एक आपलं मस्त संघ सरकार स्थापन करून आणि आपली एक युनियन, आपलं एकच देश स्थापन करू. म्हणजे काय होईल, ते आपले भांडणं मिटून जातील कायमचे. आणि म्हणून ते एकत्र आले आणि त्यांनी काय केलं, त्यांनी आपलं एक संघराज्य स्थापन केलं आणि म्हणून अमेरिका अस्तित्वात आली. आज तिथे ह्या 13चे 50 घटक राज्य झालेली आहे की नाही? आणि या घटक राज्यामधून, या संघराज्यामधून राज्यांना बाहेर निघण्याचा अधिकार असतो, अशा पद्धतीने बनलेला. याच्यासाठी इंग्रजी शब्द काय आहे, इंग्रजी शब्द आहे कॉन्फेडरेशन. काय म्हणतात याला, कॉन्फेडरेशन. याला म्हणतात कॉन्फेडरेशन, याला म्हणतात कॉन्फेडरेशन. आणि याला काय म्हणतात, हे केंद्रोत्सारी पद्धतीने बनलेलं असतं दुसरं.
याला म्हणतात युनियन. भारताच्या संविधानात वापरलेला शब्द आहे हा, भारतानं दिला आहे रे बाबा, लक्षात ठेवा. युनियन, हा युनियन हा शब्द कोणी दिला आहे? हा भारतानं दिलेला आहे, है की नाही? हा केंद्राकर्षी पद्धती, केंद्रोत्सारी पद्धतीने भारताचा बनलेला आहे. मी काय सांगितलं तुम्हाला? मुठी बांधलेली आहे, आता सोडू नका, आता हळूहळू सोडा. आता काय झालं, हे केंद्राकडून उत्सर्जित झालेलं आहे की नाही, सूर्यापासून जशी सूर्याची किरणं दूर जातात तसे केंद्रापासून घटक राज्य निर्माण झालेली आहेत असं समजायचं. आणि मग काय करायचं, पहिला पॉईंट लक्षात घ्या. अगोदर केंद्र शासन निर्माण केले जाते आणि नंतर घटक राज्य निर्माण केली जातात. इथं आहे की नाही उलट, केंद्राकर्षीच्या उलट आहे केंद्रोत्सारी पद्धती. अगोदर काय केलं जाते, अगोदर केंद्र सरकार निर्माण केलं जाते आणि नंतर घटक राज्य निर्माण केली जातात. आणि राज्यांना, घटक राज्यांना इथून बाहेर निघण्याचा अधिकार नसतो. बरं, आता आपल्या इथं आपण घटक राज्य हा शब्द वापरतो ना, तोही टेक्निकली चुकीचा आहे. आपल्या इथे त्याला राज्यच म्हणतात, है की नाही? राज्य या शब्दाचा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा अर्थ होतो. थेरी IASच्या हिंदी चॅनलवर जा आणि तिथे जाऊन तुम्ही त्याचं बघा. मी या राज्याचा अर्थ स्पष्ट सांगितलेला आहे, है की नाही? हिंदी काही एवढी कठीण आहे का, आपल्याला समजणार नाही. पण राज्याचा अर्थ राज्यशास्त्रामध्ये काय होतो, आपण जेव्हा राज्य हा शब्द वापरतो संविधानाच्या संदर्भात, तेव्हा काय त्याचा अर्थ असतो. बरं, याचा अर्थ एवढा महत्त्वाचा आहे राज्य या शब्दाचा, की आता बघा, एक सुप्रीम कोर्टात एक केस गेली PM केअर फंडाच्या बद्दल. माहिती आहे ना, तुम्ही करंट वाचता की नाही? वाचता ना? हां, PM केअर फंड याला राज्य का घोषित करू नये अशी एक केस सुप्रीम कोर्टात सध्या दाखल झालेली आहे, PIL दाखल झालेली आहे, हे की नाही? तर मग त्याला राज्य का घोषित करू नये, तर मग ते कोणत्या कलमानुसार, तर ते कलम भारताच्या संविधानातला कलम 12नुसार राज्य घोषित केलं. तर मग मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये राज्याचा अर्थ काय आहे 12व्या कलमानुसार, पहिल्या कलमामध्ये राज्याचा अर्थ काय आहे हे पण समजावून सांगितलं. 12व्या कलमात, 36व्या कलमात काय आहे राज्याचा अर्थ ते पण समजावून सांगितलं. तुम्हाला करंट समजून घेण्यासाठी ते फार महत्त्वाचं आहे, राज्याचा अर्थ काय आहे. आणि राज्यशास्त्रात राज्याचा अर्थ काय आहे हे पण मी तिथे सांगितलेलं आहे. इथे आपण घटक राज्य हा शब्द या अर्थाने राज्य या शब्दाने वापरतो, परंतु संविधानात फक्त राज्य हा शब्द वापरला आहे, घटक राज्य किंवा सबस्टेट असा शब्द वापरलेला नाही, हे लक्षात ठेवा रे, हे की नाही? मग इथून राज्यांना बाहेर निघण्याचा अधिकार नसतो. इथे बाहेर निघण्याचा अधिकार नसतो, इथे बाहेर निघण्याचा अधिकार असतो असा आहे, इथे नसतो असा आहे, की नाही? एवढा फरक लक्षात ठेवा. चला पुढे, आता अजून खूप काही आहे. बघा आता, संघराज्य म्हणजे काय, संघराज्य कशाला म्हणतात ते आता आपण बघणार आहोत. ह्या 4 अटी जे कोणतं राज्य पूर्ण करते त्या राज्याला, ह्या 4 अटी पूर्ण करणाऱ्या राज्याला आपण काय म्हणतो, संघराज्य असं म्हणत असतो. मग काय आहे पहिलं, त्यालाच काय म्हणतात, संघराज्याच्या 4 अटी किंवा मग 4 वैशिष्ट्यसुद्धा म्हणतात. पहिलं, लिखित आणि कठोर संविधान असते, लिखित आणि कठोर संविधान असते. आणि दुसरं, संविधान हा राज्याचा सर्वोच्च कायदा असते. संविधान आहे, लिखितही आहे, पण ते सर्वोच्च कायदा नसलं, समजा संसदेला कोणताही कायदा करण्याचा अधिकार आहे, जसं इंग्लंडच्या संसदेला आहे, तर मग काही फायदा राहिला का? लिखित आणि कठोर संविधान असण्याचा. संविधान राहील एका ठिकाणी आणि कायदे बनतील दुसऱ्या ठिकाणी, आणि कायद्यानुसार राज्याचे अधिकार केंद्र सरकार संपुष्टात आणून टाकेल. काही अर्थ राहील का त्याला? म्हणून संविधान तर असलंच पाहिजे, ते संविधान लिखित आणि कठोरही असलं पाहिजे, आणि ते राज्याचा सर्वोच्च कायदासुद्धा असलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, अधिकारांचे स्पष्ट आणि सुरक्षित विभाजन झालेले असले पाहिजे बा. या अधिकार कोणचे? नागरिकांचे अधिकार का? नाही, घटक राज्याचे अधिकार आणि केंद्र सरकारचे अधिकार, संघ सरकारचे अधिकार आणि राज्यांचे अधिकार. म्हणजे ते प्रादेशिक सरकार असतात ना, प्रादेशिक सरकार, ते प्रादेशिक सरकार आणि संघ सरकार या दोघांचेही अधिकार कसे असले पाहिजे? या दोघांचे अधिकार स्पष्ट आणि सुरक्षित असले पाहिजे. हा प्रा आहे हा. या दोघांचे अधिकार स्पष्ट आणि सुरक्षित यांचं विभाजन झालेलं असलं पाहिजे. संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची. हां, बरोबर आहे ना? झालं ना विभाजन भारतात? हां, लक्षात ठेवा, झालं आहे. अमेरिकेत पण झालं आहे. आणि त्याच्यानंतर स्वतंत्र आणि निष्पक्ष न्यायपालिका पाहिजे. हे सगळं असलं, राज्याचा सर्वोच्च कायदा पण आहे, संविधान, अधिकारांचे स्पष्ट आणि सुरक्षित विभाजन पण आहे, संविधान लिखित आणि कठोरही आहे. परंतु हे सगळं कशासाठी आहे? हे 2 सरकारचे अधिकार, एक घटक राज्य प्रादेशिक सरकार आणि दुसरं संघ सरकार, या दोघांचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी. मग आता अधिकार सुरक्षित केव्हा राहतील?
जेव्हा एक कोणीतरी पंच त्यांच्या मधात बसलेला असेल तेव्हा, हे की नाही. तो पंच बसलेला असला पाहिजे, नाहीतर काही कामाची नाही आहे सगळी ही विभागणी. आणि तो पंच कोण आहे? न्यायपालिका आहे. भारताचं सर्वोच्च न्यायालय सांघिक न्यायालय म्हणून काम पाहते आणि ते त्याचं ॲब्सोल्यूट प्रायमरी अधिकार क्षेत्र आहे, ज्युरिस्डिक्शन आहे, हे लक्षात ठेवा, आहे की नाही. एकमेवाद्वितीय म्हणतात त्याला. ते कोणाच्याच अधिकार क्षेत्र नाही, ते फक्त आणि फक्त केंद्र सर्वोच्च न्यायालयाचं आहे. हे शब्द महत्त्वाचे असतात. सर्वोच्च न्यायालयाचं प्रारंभिक अधिकार क्षेत्र आणि त्याचं एकमेवाद्वितीय प्रारंभिक अधिकार क्षेत्र यामध्ये अंतर आहे. इंडियन पॉलिटी म्हणजे काय एवढे सोपे समजले काय? शब्दांवर लक्ष द्या. चला पुढे सांगेल, पुन्हा तुम्हाला समजावून सांगेल मी सर्वोच्च न्यायालय तेव्हा काय आहे. बरं इथं सांगून देऊ. एकमेवाद्वितीय म्हणजे काय की ज्या क्षेत्रामध्ये कोणीच सर्वोच्च न्यायालयाचा काम करू शकत नाही त्याला म्हणतात एकमेवाद्वितीय, ॲब्सोल्यूट, आहे की नाही. जसं जेव्हा ते संघराज्याचं न्यायालय म्हणून काम करते ना, तेव्हा केवळ आणि केवळ सर्वोच्च न्यायालयच ते काम करू शकते, उच्च न्यायालय ते काम करू शकत नाहीत, आहे की नाही. आणि म्हणून ते संघराज्याचं एकमेवाद्वितीय असं अधिकार क्षेत्र आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे की 32व्या कलमानुसार काय करते सर्वोच्च न्यायालय? रिट पिटिशनसुद्धा ऐकून घेते आणि ते त्याचं प्रारंभिक अधिकार क्षेत्र आहे. परंतु हे प्रारंभिक अधिकार क्षेत्र त्याचं राज्यांसोबत वाटलेलं आहे, हे की नाही. आपण सर्वोच्च न्यायालयात पण जाऊ शकतो आणि उच्च न्यायालयात पण जाऊ शकतो, हे की नाही. म्हणून ते त्याचं एकमेवाद्वितीय असं अधिकार क्षेत्र राहील का? रिट पिटिशन दाखल करून घेणं नाही, ते त्याचं विभाजित झालेलं आहे उच्च न्यायालयांसोबत. एवढा फरक लक्षात ठेवा. चला आता पुढे जाऊ. भारतीय संघराज्याचे स्वरूप भारत संघराज्य आहे का? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आता आपण काय बघितलं याच्या अगोदरचे आपण काय बघितलं? याच्या अगोदर आपण बघितलं संघराज्याच्या 4 अटी. मग आता आपण बघणार आहोत ह्या 4ही अटी भारताला लागू होतात का, आणि भारत संघराज्य आहे तर काय आहे, नाही तर का नाही, हे बघणार आहोत आता आपण. याचा उत्तर काय आपण काय म्हणतो आहे? हो, भारत हे एक संघराज्य आहे. याचं कारण काय आहे? मी म्हणतो म्हणून ऐकायचं का नाही? पहिलं बघा, संविधान सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः असं म्हटलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी हे का म्हटलं, हा प्रश्न का उपस्थित झाला, हे पहिल्यांदा महत्त्वाचं. प्रश्न का उपस्थित झाला? कारण भारताच्या संविधानात पहिलं कलम आहे. बघा तुम्हाला दाखवतो मी. हे बघा पहिलं कलम. या पहिल्या कलमात काय आहे? इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स. इथं काय म्हटलेलं आहे? युनियन ऑफ स्टेट्स म्हटलेलं आहे. इथं इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ फेडरेशन असं म्हटलं आहे का? नाही. इथं फेडरेशन म्हटलं असतं तर मग हा प्रश्न निर्माण झाला नसता. इथं राज्यांचा संघ असं म्हटलेलं आहे, युनियन म्हटलेलं आहे, संघराज्य म्हटलं नाही. आणि म्हणून हा प्रश्न निर्माण झाला की भारत संघराज्य आहे की नाही, आणि म्हणून हा प्रश्न संविधान सभेतही उपस्थित झाला. मग या प्रश्नाचं उत्तर देत असताना बाबासाहेब म्हणाले होते की आपल्या इथे जरी संविधानामध्ये आपण पहिल्या कलमात संघराज्य हा शब्द उच्चारला नसला तरीही भारत एक संघराज्य आहे. मग आता युनियन हा शब्द का वापरला? तर त्याच्यासाठी 2 कारणं आहेत. त्याची निर्मिती प्रक्रिया, म्हणजेच जे आपण या अगोदर बघितलं, निर्मिती प्रक्रिया केंद्राकर्षी पद्धतीने आहे की केंद्रोत्सारी पद्धतीने आहे? तर ती केंद्रोत्सारी पद्धतीने आहे, केंद्राकर्षी पद्धतीने झालेली नाही, हे दर्शवण्यासाठी. आणि राज्यांचा दर्जा संयुक्त राज्य अमेरिकेपेक्षा भिन्न आहे हे दर्शवण्यासाठी. अमेरिकेपेक्षा कसं काय भिन्न आहे? तर पुन्हा जाऊ तिथंच आपण, आहे की नाही. अमेरिकेमध्ये संघराज्यामधून घटक राज्यांना बाहेर निघता येते, परंतु भारतातून घटक राज्यांना बाहेर निघता येत नाही. इनकमिंग आहे, आउटगोईंग बंद आहे. इनकमिंग चालू, आउटगोईंग कायमची बंद आहे, हे दाखवण्यासाठी आपण युनियन हा शब्द वापरलेला आहे. आपण फेडरेशन हा शब्द याचसाठी वापरला नाही असं बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते. परंतु तरीही भारत काय आहे? संघराज्यच आहे. त्यामुळे भारताच्या संघराज्याच्या दर्जावर कोणताच दुष्परिणाम झाला नाही. आणि दुसरं कारण काय आहे? तर सर्वोच्च न्यायालयाने स्वतः असं म्हटलेलं आहे. कधी म्हटलं आहे? केशवानंद भारती खटल्यात 1973 साली. काय म्हटलं की संघराज्य व्यवस्था हा संविधानाच्या मूलभूत चौकटीचा भाग आहे. भाऊ, केवळ संविधानाचं वैशिष्ट्य भारत संघराज्य आहे एवढंच आहे का? नाही, तर ते मूलभूत चौकटीचा सुद्धा भाग आहे. आता मी तुम्हाला मूलभूत चौकट म्हणजे काय
हे थोडक्यात समजावून सांगतो. मूलभूत चौकट म्हणजे काय, तुम्ही आता खेळता, क्रिकेट तर सगळेच खेळतात ना, नाही खेळत असाल तर काही ना काहीतरी खेळतात, पाहता तर खरी माहिती आहे ना मैदान. ह्या मैदानाच्या बाहेर जायचं नाही. खेळत असताना या मैदानाच्या बाहेर जायचं असतं का, नाही. इथेच करा जे काही करायचं ते, कशी करा इथे, पण बाहेरच्या बाहेर जाऊ नका. जर गेलं तर अंपायर बसलेला असतो, तो सांगतो तुम्ही बाद आहात, फाऊल झालेला आहे किंवा मग सिक्सर गेलेला आहे वगैरे वगैरे. आणि तिथे मग तो बॉल जोपर्यंत परत येत नाही तोपर्यंत खेळ थांबतो. तसंच इथं असते. हे जी बेसिक हे आहे तुमचं फ्रेमवर्क आहे, ही जी फ्रेम आहे, ही जे मैदानाच्या बाउंड्रीज आहेत, यामध्ये दुरुस्ती करता येते. याच्या पलीकडे जाऊन दुरुस्ती करता येत नाही. बघा, दुरुस्ती हा शब्द महत्त्वाचा आहे. दुरुस्ती या शब्दाचा सर्वोच्च न्यायालयाने अर्थ काय लावला, अमेंडमेंट. दुरुस्ती, दुरुस्ती, दुरुस्ती म्हणजे काय, दुरुस्तीच होय आहे. दुरुस्ती म्हणजे बदलणे, त्यामध्ये जे आहे त्यामध्येच बदल करणे, ते बदलून टाकणे नाही. दुरुस्ती म्हणजे बदलण्याचा अधिकार, बदलून टाकण्याचा अधिकार नाही. समजा आता संघराज्य आहे तर संघराज्यामध्येच दुरुस्ती करा, त्याला एकात्मक शासन बनवू नका. संघराज्यच ठेवा. एकात्मक बनवता येईल का, नाही. एकात्मक बनवता येणार नाही. आपल्या इथे संसदीय शासन व्यवस्था आहे, संसदीय शासन व्यवस्थेमध्येच दुरुस्ती करता येईल. आपल्या इथल्या शासन व्यवस्थेला अध्यक्षीय शासन व्यवस्थेत रूपांतरित करता येणार नाही संविधानात दुरुस्ती करून, आहे की नाही. म्हणजेच काय झालं, संघराज्य बेसिक फ्रेमवर्कमध्ये येते. याच्या फ्रेमवर्कमध्ये म्हणजे याच्या बाहेर मग भरपूर गोष्टी आहेत, आहे की नाही. जसं आता सर्वोच्च आपण काय बघितलं, ही जी वैशिष्ट्य बघितली ना आपण, ही लिखित आणि कठोर संविधान, ही आपल्या संविधानाची वैशिष्ट्य आहेत. लिखित संविधान आहे, संविधान लिखितचं अलिखित बनवता येणार नाही, आहे की नाही. मग आता संविधान हा राज्याचा सर्वोच्च कायदा आहे, हे पण आपल्याला दुरुस्ती करून बदलता येत नाही. अधिकारांचे विभाजन म्हणजे केंद्र आणि घटक राज्यांमधलं अधिकारांचं विभाजन, ते विभाजन आपल्याला त्यातले अधिकार कमी जास्त इकडले तिकडे करता येतील, काढून टाकता येतील एखाद्या यादीमधून, परंतु ह्या याद्या संपुष्टात आणता येणार नाहीत. हे आहे बेसिक फ्रेमवर्कचा भाग. आणि न्यायपालिकेचं स्वातंत्र्य, हे असे भरपूर विषय आहेत जे या बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहेत. कुठे गेलं रे, हां इथे आहे ही आपली फ्रेम, दिसली ना, समजली आता. मूलभूत चौकट म्हणजे काय, दुरुस्ती करण्याचा अधिकार, म्हणजेच दुरुस्ती करण्याचा अधिकार, काढून टाकण्याचा अधिकार आहे का एखादी गोष्ट, नाही. त्यामुळे संविधान जे आहे त्यातच दुरुस्ती करता येते. नवीन गोष्ट याच्यात कोणतीही अशी टाकता येत नाही की जी या फ्रेमवर्कच्या बाहेरची असेल. मग ती सर्वोच्च न्यायालयानं याची कोणतीच एक डेफिनेशन दिली नाही. वेगवेगळ्या वेळी सर्वोच्च न्यायालयाकडे ज्या गोष्टी येतात, त्या खटले येतात, त्या खटल्यांमधून सर्वोच्च न्यायालय एक एक गोष्ट या फ्रेमवर्कमध्ये आणून टाकते, हे की नाही. आपण याच्यावर एक व्हिडिओ बनवू आणि तुमची हे सगळी कॉन्सेप्ट मी क्लिअर करून देणार. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे भाऊ, भारतात संघराज्याची सर्व मूळ वैशिष्ट्ये दिसून येतात. भारत संघराज्य का आहे, पहिलं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं आहे संविधान सभेत, दुसरं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे, आणि तिसरे आपण थोडी कॉन्सेप्च्युअली जाऊ की भारतात संघराज्याची सर्व मूळ वैशिष्ट्ये दिसून येतात. कोणती वैशिष्ट्ये आहेत, चला तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो. लिखित आणि कठोर संविधान, संविधान सर्वोच्च कायदा आहे राज्याचा, अधिकारांचे स्पष्ट आणि सुरक्षित विभाजन झालेलं आहे केंद्र आणि प्रादेशिक सरकारांचे, आणि त्याच्यानंतर स्वतंत्र आणि निष्पक्ष न्यायपालिका आहे. आलं लक्षात आता. तुमची रिव्हिजन पण करून देत आहे मी सोबत. आणि आता बघू आपण भारताच्या संविधानामधलं अनुच्छेद 1 कलम 1 संघराज्याचे नाव आणि त्याचं राज्यक्षेत्र. आता आलं ना लक्षात, भारत संघराज्य आहे तर काय आहे, याची काय कारण आहे. आता माझ्याजवळची सांगायची नाही, तुमच्याजवळची सांगायची नाही, मी जे शिकवली आहे ती शिकायची, मस्त लक्षात ठेवायची. आणि आयोगाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आता चुकलं नाही पाहिजे, रिव्हिजन करत राहा, हे की नाही. चला आता अनुच्छेद 1 काय म्हणतो, इंडिया अर्थात भारत हा जसाच्या तसा आहे संविधानातला घेतलेला. यामध्ये काहीच मी माझ्याजवळचं टाकलं नाही, हे संविधानातलं कलम आहे पहिलं. तर काय म्हणतं, पहिला या कलमाचे 3 भाग आहेत. अनुच्छेद 1 काय म्हणतो, इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल, युनियन ऑफ स्टेट्स. याचा अर्थ आपण बघितला आता काय आहे, तर राज्य व त्यांची राज्यक्षेत्रे पहिल्या अनुसूचित विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असतील. एक गोष्ट लक्षात द्या रे बाबा, इथे राज्यक्षेत्र हा शब्द वापरलेला आहे, हा महत्त्वाचा आहे. मी तुम्हाला सांगतो त्याचा अर्थ काय आहे. इथं काय म्हटलं, पहिल्या अनुसूचित विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असतील, म्हणजे इथं काय दिलेलं आहे, 2 गोष्टी दिलेल्या आहेत. पहिल्या अनुसूचित काय आहे, राज्य आणि त्यांची राज्यक्षेत्रे म्हणजे राज्याची नावं आणि त्यांचे सीमा कोणत्या असतील त्या सगळ्या दिलेल्या आहेत. त्याचं किती स्क्वेअर फूट
स्क्वेअर किलोमीटर जे काही असेल ते त्याचं क्षेत्रफळ असेल ते सगळं दिलेलं आहे यात. त्या क्षेत्रफळ कुठं कुठं कोणत्या कोणत्या बाउंड्रीनी पसरलेलं असेल ते सगळं कुठं दिलेलं आहे, हे इथं दिलेलं आहे पहिल्या अनुसूचीमध्ये. कुठं आहे? पहिल्या अनुसूचीमध्ये आहे हे सगळं दिलेलं. लक्षात ठेवा पहिल्या अनुसूचीत काय दिलेलं आहे, विचारते आयोग डायरेक्ट. मग आता तिसऱ्या याच्यात काय म्हणते, भारताचे राज्यक्षेत्र. आता हे बघा राज्यक्षेत्र कशा मिळून बनलेलं असेल हे सांगितलेलं आहे. भारताचे राज्यक्षेत्र अ राज्यांची राज्यक्षेत्रे, ब पहिल्या अनुसूचित विनिर्दिष्ट केलेली राज्यक्षेत्रे आणि क संपादित केली जातील अशी अन्य राज्यक्षेत्रे यांनी मिळून बनलेले असेल. भारताचे राज्यक्षेत्र कशाने मिळून बनलेले असेल, तर या सगळ्यांनी मिळून बनलेले असेल. पहिलं कोणतं? राज्यांची राज्यक्षेत्रे. दुसरं पहिल्या अनुसूचित विनिर्दिष्ट केलेली संघराज्यक्षेत्रे. आता संघराज्यक्षेत्रामध्ये राज्यही आहेत आणि संघराज्य क्षेत्रेसुद्धा आहेत. संघशासित प्रदेश म्हणतो ना रे आपण त्याला, ते आहेत संघराज्य क्षेत्रे. संघराज्य क्षेत्रे म्हणजे काय, तर संघशासित प्रदेश. सोप्या शब्दात आपण अशा अर्थाने ओळखतो त्याला, हे की नाही. त्याला युनियन टेरिटरीज म्हणतो आपण. इंग्रजी जरा सोपं जाते आपल्याला, मराठीतून जरा त्रास होतो है ना. त्याला काय म्हणतो आपण, युनियन टेरिटरीज. स्टेट्स, युनियन टेरिटरीज. आणि जे आपण आपल्याकडे नाही आहेत आजपर्यंत, भारत स्वतंत्र झाला तेव्हा आज नाही आहेत, पण उद्या आपण जर कधी भारताने जिंकून घेतलं, तर समजा भारताने पाकिस्तानच पुरा जिंकून घेतला, तर मग त्या पाकिस्तानला सुद्धा आपल्या याच्यात घेता येईल आणि तो मग आपल्या भारताच्या राज्यक्षेत्राचा भाग बनेल, हे की नाही. असं होऊ नये. आता आपण साम्राज्यवादी थोडी आहोत, आपण शांततावादी आहोत, पण आपल्याला जरा बरं वाटते पाकिस्तान घेतलं म्हणजे, है की नाही. म्हणून जरा बोलावं लागते. शक्य नाही ते आता, है ना. कारण आता आपण राष्ट्रराज्यांवाले आहोत, आपण स्वतंत्रताप्रेमी आहोत ना. आपण स्वतःच्या स्वातंत्र्याचा सन्मान केला पाहिजे, दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा सन्मान केला पाहिजे, असे नाही शत्रू. आपली संस्कृती तेच तर शिकवते आपल्याला, आहे की नाही. चला तर मग आलं लक्षात काय आहे पहिलं कलम. आता याचा आपण अर्थ समजून घेणार आहोत. हे राज्यक्षेत्र म्हणजे काय आहे, आणि तुम्हाला एक नवीन संकल्पना तिथेच सांगावी लागते. संघराज्यामध्ये काय काय येतं आणि राज्यक्षेत्रामध्ये काय काय येतं. चला जरा बघू. आयोगाने प्रश्नही विचारला आहे त्याच्यावर. आता बघा, ह्या दोन गोष्टी लक्षात घ्या. राज्यक्षेत्राचे घटक कोणते आहेत आणि संघराज्याचे घटक कोणते कोणते आहेत पहिल्या कलमानुसार, हे की नाही. पहिलं काय आहे, राज्यक्षेत्रामध्ये काय काय येतं पहिलं पाहू ना. पहा हे बघा, घटक राज्य येतात, है ना. घटक राज्य, आपण त्याला घटक राज्य म्हणतो. केंद्र त्याला संविधान काय म्हणतं, फक्त राज्यच म्हणतो, स्टेट म्हणतो. कोणत्या कलमामध्ये आहे, तर प्रादेशिक सरकारांना आपल्या इथे काय म्हणतात, तर राज्य म्हणतात, स्टेट्स म्हणतात. कोणत्या कलमानुसार म्हणतात, पहिल्या कलमानुसार म्हणतात. आपण बोलीभाषेमध्ये त्याला घटक राज्य म्हणतो, म्हणून मी तुम्हाला इथे घटक राज्य हा शब्द लिहिला, हे की नाही. सबस्टेट नावाचा शब्द दिसते का तुम्हाला इथे, बघा नाही, इथे दिसते का कुठे सबस्टेट आहे का लिहिलेलं, नाही. फक्त काय लिहिलेलं आहे, स्टेट लिहिलेलं आहे, हे बघा. टेरिटरीज ऑफ द स्टेट्स. सबस्टेट्स म्हटलं आहे का, नाही, अजिबात नाही. सबस्टेट म्हटलेलं नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा, हे फार महत्त्वाचं असते. जे आहे ते, जे नाही ते, हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात पॉलिटीमध्ये. म्हणून पॉलिटीमध्ये दुहेरी जो मेहनत घेईल त्याचा प्रश्नाचं उत्तर चुकत नाही. नाहीतर जे दिलं आहे ते सोडून देते आणि जे दिलं नाही तेच विचारते आणि सांगा म्हणते बरोबर आहे की चूक आहे, हे की नाही. मग होते लोचा आपला. बोलला तोत्या तर झाला लोचा, तसं होऊ देऊ नका. इथे काय आहे, फक्त स्टेट असा शब्द वापरलेला आहे, सबस्टेट वापरलेला नाही. मी तुम्हाला समजलं पाहिजे याच्यासाठी इथे घटक राज्य हा शब्द लिहिलेला आहे आपल्या बोलीभाषेतला. मग आता दुसरा, केंद्रशासित प्रदेश येतात ना भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये. आणि तिसरा आहे अधिगृहीत प्रदेश. अधिगृहीत प्रदेश म्हणजे आपण जो प्रदेश जिंकला. बरं, आता ते कोणते कोणते प्रदेशात आहेत पुढे तुम्हाला यादीच दिलेली आहे, मी पाठच करून घ्या ते तुम्ही. आणि संघराज्याचे घटक कोणते कोणते, संघराज्याचे आपले इथं दोनच घटक आहेत. एक आहे संघ सरकार आणि दुसरा आहे घटक राज्ये. स्थानिक स्वशासन संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था घटक संघराज्याचा भाग नाहीत. का नाही, तर UPSCमध्ये तसा प्रश्न विचारला होता. आयोगाने म्हटलं होतं की ते नाहीत. आयोगाने काय म्हटलं होतं, संघराज्याचे फक्त दोनच घटक आहेत, एक संघ सरकार आहे आणि दुसरं घटक राज्य आहेत. हे दोनच घटक आहेत फक्त आपले इथे संघराज्याचे घटक. स्थानिक स्वराज्य संस्था नाहीत असं UPSCनं खडसावून सांगितलेलं आहे. 1995मध्ये सांगितलं होतं. तो प्रश्न मी तुम्हाला देणार आहे. तुम्हाला जो चुकीची माहिती दिलेली आहे पुस्तकांमध्ये की भारताच्या संघराज्याचे 3 घटक आहेत, एक आहे संघ सरकार, दुसरं आहे घटक राज्य, तिसरं आहे स्थानिक स्वराज्य संस्था. मग आपली त्रिस्तरीय संघराज्य रचना आहे असं तुम्हाला जे पुस्तकांमध्ये दिलेलं आहे ते चूक आहे. आपल्या इथे फक्त हे दोनच आहेत, हा तिसरा नाही.
हे तुम्ही लक्षात घ्या. जर आयोगाने प्रश्न विचारला, आतापर्यंत विचारला नाही, हे तुमचं सुदैव समजा. जर विचारला आणि तुम्ही त्या पुस्तकांमधून लिहिलं असतं तर तुमचं उत्तर चुकलं असतं. मग आयोगाने तुम्हाला सांगितलं असतं. त्याची वाट पाहत बसत आहेत ते पुस्तकाचे लेखक. पण मी तसं करणार नाही. मला माहिती आहे की UPSCने हा प्रश्न विचारला, मी तुमच्यासाठी टाकून ठेवला तो प्रश्न. बघा आता काय आहे. हे 2 प्रश्नाचे सोडवा बरं. सोपे वाटत होते ना तुम्हाला शिकत असताना. आता सोडवा. भारताचे संघराज्य खालीलपैकी कोणाचे मिळून बनलेले आहे? इथे लक्ष द्या. संघराज्य असं म्हटलेलं आहे मी. हां, इथे संघराज्य लिहिलेलं आहे. कोणाचे मिळून बनलेले आहे? संघशासन, दुसरं घटक राज्य, तिसरा संघशासित प्रदेश आणि चौथा स्थानिक स्वशासन संस्था. हे की नाही? खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. मग आता काय आहे? केवळ ब, क व ड. याचं उत्तर काय आहे रे? याचं उत्तर आहे 2. याचं उत्तर आहे दुसरं कोणतं? अ व ब बरोबर. अ व ब बरोबर. संघ सरशासन आणि घटक राज्य शासन हे आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था लिहू नका, पुस्तकांमध्ये दिलेलं आहे, चुकीचं आहे. बघू आपण पुढे कसं चुकीचं आहे. मग आता दुसरा प्रश्न बघा. भारताचे राज्यक्षेत्र. हे प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने. आता त्याची वर्षे मी लिहिलेली नाहीत, पण एवढ्यांदा विचारलेली आहेत फिरून फारून की तुम्ही परेशान होऊन जाल आणि पुढेही विचारणारच आहे. भारताचे राज्यक्षेत्र खालीलपैकी कोणाचे मिळून बनलेले आहे? कोणाचे मिळून बनलेले आहे? एक आहे संघशासन, दुसरा आहे घटक राज्य, तिसरा आहे संघशासित प्रदेश आणि चौथा आहे अधिगृहित प्रदेश. आता अरे संघशासन कशाला आहे? संघशासन नाही आहे त्यात. संघशासन हे संघराज्याचा भाग आहे. ते काही तुमच्या राज्यक्षेत्राचा भाग आहे का? नाही, अजिबात नाही. त्याचं उत्तर काय आहे? 1. बघा कशी तुमची बरोबर प्रश्नाची उत्तरं बदललेली आहेत. संघराज्याचा कोणाकोणाने मिळून बनलेलं आहे आणि राज्यक्षेत्र कशा कशाने मिळून बनलेलं आहे, कोणाकोणाचं मिळून बनलेलं आहे. असं जर 2 प्रश्न विचारले तर 2 उत्तर आहेत. याची पक्की प्रॅक्टिस करा. हा प्रश्न येते, हे की नाही? चला पुढे आणखी एक प्रश्न सोडवू आपण. आता UPSCने जो प्रश्न विचारला ना, आता UPSCने 1995 साली हा प्रश्न विचारला होता. मी कोणतीही गोष्ट बिनाधार बिनबुडाची बोलत नाही, पुराव्याशिवाय बोलत नाही रे बाबा, हे की नाही? UPSCने 1995 साली प्रश्न विचारला होता. काय म्हणते UPSC? प्रश्न काय? मराठीत ट्रान्सलेट केला मी तुमच्यासाठी. हिंदीत आणि इंग्रजीत विचारला होता. मराठीत नाही विचारत UPSC, मी केला ट्रान्सलेट. प्रश्न काय आहे? भारतीय स्थानिक स्वशासनाबाबत खालीलपैकी कोणते विधान चूक आहे? कोणते विधान चूक आहे? पहिलं, भारतीय संविधानाप्रमाणे संघराज्य प्रणालीत स्थानिक स्वशासनासारखी कोणतीही, इथे सारखा पाहिजे, सारखा कोणताही स्वतंत्र गट नाही. हे विधान बरोबर आहे आयोगाच्या मतानुसार. आणि तुम्हाला माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थात 30% नव्हे तर 33% जागा, किती? 33% जागा स्त्रियांसाठी राखीव आहेत. आहेत की नाही? आहेत की नाही? 33%. आणि इथे किती म्हटलेलं आहे? 30% जागा. मग आता हे विधान चूक आहे की नाही? हे विधान चूक आहे. हे आपलं उत्तर आहे. याचा अर्थ हे विधान बरोबर आहे. भारतीय संविधानाप्रमाणे संघराज्य प्रणाली स्थानिक स्वशासनासारखा कोणताही स्वतंत्र गट नाही. स्थानिक स्वशासनासारखा कोणताही स्वतंत्र गट नाहीत. कशामध्ये? संघराज्य प्रणालीत. म्हणजे संघराज्य प्रणालीत फक्त 2च घटक आहेत. एक आहे संघ सरकार आणि दुसरा आहे घटक राज्य सरकारे. आणखी तुम्हाला एका दुसऱ्या पद्धतीने मी हे समजावून सांगू शकेल की का बरं स्थानिक स्वशासन संस्था हा संघराज्य प्रणालीचा भाग नाही. मी राज्यशास्त्राचा मास्तर आहे, त्यामुळे मी तुम्हाला हे चांगलं समजावून सांगू शकतो. आपण काय म्हटलं? संघराज्याची वैशिष्ट्ये बघा काय आहेत. काय आहेत? इथे अधिकारांचे स्पष्ट व सुरक्षित विभाजन झालेले असले पाहिजे, हे की नाही? 2 सरकारांचे स्तर असतात. त्या सरकाराच्या स्तरांमध्ये घटक राज्यात काय असले पाहिजे? अधिकारांचे स्पष्ट आणि सुरक्षित विभाजन झालेले असले पाहिजे. आपलं इथे हेच तर मारामारी आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकारच नाही आहेत. आहेत का त्यांना अधिकार? त्यांचे राज्यांचेच काही अधिकार फक्त काय आहे, त्यांच्यासाठी काही ते असे अक्षता लावल्यासारखे त्यांच्या नावाने देऊन दिलेले आहेत, परंतु ते सगळेचे सगळे राज्याच्या कृपेवर दयेवर अवलंबून आहेत. आणि म्हणूनच तर आपल्या इथे स्थानिक स्वराज्य संस्था असूनही नसल्यासारखे आहेत ना. त्यांचे अधिकारच नाही आहेत. त्यामुळे संघराज्याची वैशिष्ट्येच त्यांच्यामध्ये नाही आहेत, तर ते संघराज्याचा भाग बनतील कसा रे बाबांनो? म्हणून तुमच्या पुस्तकात दिलेलं चूक आहे. आयोगाने सुद्धा हे मान्य केलेलं आहे 1995 मध्ये, आहे की नाही? चला आता चुकी दुरुस्त करा. आणि आयोग हे मानणार आहे, ते पुस्तकांचं मानणारं नाही आहे जर प्रश्न विचारला तर. आता बघू आपण संघराज्यामध्ये. आता मग घटक राज्य असतात, त्याला राज्य म्हटलं आहे ना आपल्या पहिल्या कलमामध्ये. तर मग आता हे
पहिल्या कलमामध्ये ज्यांना राज्य म्हटलेलं आहे ते दोन प्रकारचे आहेत. एक तर ते ऑलरेडी भारतामध्ये असू शकतात, नाही तर मग काय होईल, एक नव्याने त्यांना अधिगृहित केलं जाऊ शकतं. मग आता पहिल्यांदा दिलेलं आहे, नव्याने जर कधी एखादा प्रदेश संपादित केला, अधिगृहित केला, भारताने जिंकला, तर मग त्याला भारतामध्ये कशा पद्धतीनं त्याला राज्यक्षेत्रात सामावून घ्यायचं, तो अधिकार कुणाला आहे. तर एखादा नवीन प्रदेश भारतामध्ये विलीन करून घेण्याचा अधिकार कुणाला आहे, तो केवळ आणि केवळ संसदेला आहे. पंतप्रधानांना आहे का, राष्ट्रपतींना आहे का, नाही. कुणाला आहे, संसदेला आहे. नवीन प्रदेश भारतामध्ये समाविष्ट करून घ्यायचा असेल तर तो अधिकार कुणाला आहे, संसदेला आहे. कोणत्या कलमानुसार आहे, कलम 2 नुसार कुणाला आहे, संसदेला अधिकार आहे. आणि कोणत्या संसदेला ज्या योग्य वाटतील अशा अटींवर व शर्तींवर कायद्याद्वारे नवीन राज्ये संघराज्यामध्ये दाखल करून घेता येतील किंवा ते स्थापन करता येतील. आणि आतापर्यंत भारताच्या संसदेने गोवा, दमण, दीव, दादरा व नगर हवेली, पुद्दुचेरी, सिक्कीम हे नवीन प्रदेश दाखल करून घेतले आहेत, है की नाही. आणि कशामुळे आहे, अनुच्छेद 2 नुसार. नवीन प्रदेश जो आतापर्यंत जो प्रदेश भारताचा भाग नाही अशा प्रदेशांबद्दल बोललं जात आहे कलम 2 मध्ये, हे लक्षात घ्या. आणि कलम 3 मध्ये काय म्हटलेलं आहे, कलम 3 मध्ये म्हटलेलं आहे, आता बघा कलम 2 नुसार आतापर्यंत काय काय झालेले, ह्या एवढ्या घटनादुरुस्त्या झाल्या. ह्या घटनादुरुस्त्या झाल्या ना, तरी ह्या घटनादुरुस्त्या 368 नुसार मानल्या जात नाहीत. 368 नुसार मानल्या जातात का, नाही. याचं कारण काय आहे ते पुढे सांगतो तुम्हाला. बघा, आतापर्यंत भारताचा प्रदेश दुसऱ्याला देणे, दोन गोष्टी आहेत रे बाबा, लक्षात घ्या. भारताचा प्रदेश अनुच्छेद 2 नुसार काय आहे, भारताचा प्रदेश दुसऱ्याला देता पण येतो आणि दुसऱ्याकडून घेता पण येतो, है की नाही. देता पण येतो आणि घेता पण येतो. बघा, पहिली 1960 मध्ये 9वी घटनादुरुस्ती यासाठी झाली. भारताचा बेरूबाडी प्रदेश पाकिस्तानला दिला होता 9व्या घटनादुरुस्ती 1960 नुसार. आणि 100वी घटनादुरुस्ती 2015 मध्ये बांगलादेश सोबत राज्यांची देवाणघेवाण. इथे फक्त बेरूबाडी प्रदेश पाकिस्तानला दिला होता 1960 साली, पण बांगलादेश सोबत आपण राज्यक्षेत्रांची काय केली, देवाणघेवाण केलेली आहे. काही त्यांना दिले, काही आपण त्यांचे घेतलेत, कारण तिथे डिस्प्यूट होती, लोकांना त्रास होत होता, म्हणून दोघांनी आपापसामध्ये चर्चा करून तो प्रश्न सोडवला आणि 2015 मध्ये तशी दुरुस्ती केली. म्हणजेच काय आहे, भारताचा प्रदेश दुसऱ्याला दिला गेला आहे आणि दुसऱ्याचा प्रदेश घेतला पण गेला आहे, की नाही. लक्ष द्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. बारकावे असे आहे ते, ह्या बारकावेतच प्रश्न असतात, मोठे मोठे प्रश्न विचारत नाही आता MPSC. लक्षात घ्या, कंबाईनवाले जास्त लक्ष ठेवा. नवीन प्रदेश भारतात समाविष्ट करणे, हे की नाही. पहिला काय आहे, भारताचा प्रदेश दुसऱ्याला देणे, दुसरा काय आहे, नवीन प्रदेश भारतात समाविष्ट करून घेणे. इथं काय आहे, आउटगोईंग, इथं आहे इनकमिंग. मग आता काय, याच्यासाठी 10वी घटनादुरुस्ती केली गेली आणि या घटनादुरुस्तीनुसार दादर व नगर हवेली हे आहे, दादरा आहे, सॉरी दादर नाही, दादरा व नगर हवेली, दादर तर मुंबईमध्ये आहे ना. हां, 12वी घटनादुरुस्ती केली 1962 मध्ये गोवा, दमण व दीवसाठी. 14वी घटनादुरुस्ती 1962 साली केली पुदुचेरीसाठी आणि 36वी घटनादुरुस्ती 1975 साली केली सिक्कीमसाठी. याचा अर्थ आपण भारतामध्ये 1947 नंतर 26 जानेवारी 1950 नंतर एवढे प्रदेश आपल्याकडे घेतलेले आहेत नव्याने जिंकून, भारताचा भाग नसलेले, हे की नाही. कोणते कोणते, हे लक्षात ठेवा, ही यादीच लक्षात ठेवा. दादरा व नगर हवेली, गोवा, दमण व दीव, पुदुचेरी, सिक्कीम. याचा कालानुक्रम तुम्हाला विचारतील. आयोग काय करते, खोचक प्रश्न विचारते. तुमची क्षमताच पाहिजे, तुम्ही किती पाठ करू शकता, करा पाठ आता घ्या, है की नाही. मग आता कोणत्या काळानुक्रमे लावा, भारतामध्ये विलीन झालेले प्रदेश, भारताने संपादित केलेले प्रदेश हे कालानुक्रमे लावा. मग सगळ्यात पहिल्यांदा हे तुम्हाला कालानुक्रम देतील, दादरा व नगर हवेली, गोवा, दमण व दीव, पुदुचेरी, सिक्कीम. तर सिक्कीम सगळ्यात शेवटी, दादरा व नगर हवेली सगळ्यात पहिल्यांदा. मग त्याच्या मधात गोवा, दमण व दीव आणि पुदुचेरी. सिक्कीम आणि पुदुचेरी लक्षात ठेवायला सोपं आहे, दादरा व नगर हवेली सुद्धा लक्षात ठेवायला सोपं आहे. गोवा, दमण व दीव एकासोबतच आलेत, हे की नाही. आणि बघा ना, कालावधी बघा, 61, 62, हे की नाही. आणि 1975 नंतर कोणताच नाही आहे रे भाऊ, घ्या. आणि आपण तसे साम्राज्यवादी आहो का चीनसारखे, नाही आहो. चीनला शिवाय देणं सोपं आहे आपल्यासाठी, म्हणून नाव घेतलं रे, बाकी काही नाही. आणि बरे वाटते आपल्याला चीन विरोधी बोललं की, पाकिस्तान विरोधी बोललं की. आपण जरा काळ घालवाले आहेत ना, त्यामुळे जरा बरं वाटते दुसऱ्याबद्दल दाखवल्या की. चला,
भारत विनाशी राज्यांचे अविनाशी संघराज्य आहे असं म्हटलं जाते. भारत काय आहे? विनाशी राज्यांचे अविनाशी संघराज्य आहे असं म्हटलं जाते. कारण काय आहे भारतामध्ये आपण बघितलं, दुसरं वैशिष्ट्य आपण केंद्रोत्सारी पद्धतीनं बनलेलं आहे ना भारताचं संघराज्य. त्याचं दुसरं वैशिष्ट्य काय आहे? इनकमिंग आहे अलाउड. भाऊ, संसद एखादा प्रदेश देऊ शकते पूर्णचं पूर्ण, म्हणजे आणि ती छोटी मोठी ते तडजोड असते, हे की नाही. इथे पूर्णच्या पूर्ण घटक राज्याला सरसकट बाहेर निघण्याचा अधिकार आहे असं म्हटलेलं आहे. तसं नाही आहे. एखादा घटक राज्य स्वतःहून पूर्ण स्वतःच्या मर्जीने जाऊ शकत नाही आणि भारताचे संघराज्य त्याला जाऊ देत नाही. म्हणून म्हटलेलं आहे की भारत हे विनाशी राज्यांचे अविनाशी संघराज्य आहे. अविनाशी आहे हे यावरून लक्षात येते. मग आता विनाशी राज्य म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहोत. आणि भारताला असं का म्हटलं जाते हे आपण पहिल्यांदा समजून घेणार आहोत. 2 प्रश्न. तर असं का म्हटलं जाते? भारत विनाशी राज्यांचे अविनाशी संघराज्य आहे असं का म्हटलं जाते? पहिलं कारण राज्य संघराज्यातून बाहेर पडू शकत नाहीत, केवळ प्रवेश करू शकतात. इनकमिंग चालू आहे, आउटगोईंग बंद आहे. बरोबर. दुसरं कारण काय आहे? संघ सरकार कधीही राज्याचे नाव, सीमा यात परिवर्तन करू शकते. एखाद्या राज्याचे अस्तित्व संपवू शकते, नवीन राज्य निर्माण करू शकते. म्हणजे संघ सरकार काय करू शकते? राज्याचे नाव बदलू शकते, त्याच्या सीमा बदलू शकते, त्याच्यामध्ये त्याच्या अस्तित्व संपुष्टात आणू शकते. म्हणजे राज्याला अधिकारांचे संरक्षण आहे भाऊ, राज्याला अस्तित्वाचे संरक्षण नाही. हे सर्व करण्यासाठी घटक राज्यांच्या मान्यतेची पण गरज नाही. नाव बदललं, सीमा बदलली, त्याचं तुकडे करून टाकले, त्याचं अस्तित्व संपवून टाकलं काय, आणि काय त्याच्यातून नवीन राज्य निर्माण केलं काय, नवीनच नाव देऊन टाकलं, नवीनच प्रदेश निर्माण केला 2-4 घटक राज्यांनी मिळवून. छोटं मोठं काही करू शकते आणि त्याच्यासाठी राज्यांच्या मान्यतेची किंवा त्यांच्या नकाराची आवश्यकता नसते. किती वाईट आहे हे की नाही. महाराष्ट्राचं नाव काही बदलून टाकलं, संसद करू शकते, हे की नाही. आणि केलेलं आहे, असं थोडी आहे केलं नाही म्हणून. उदाहरणार्थ, अरे भाऊ जम्मू काश्मीर रे, कशाला वाट बघता, है की नाही. जम्मू काश्मीरसाठी केलं ना राव, तसं होती का मग तिथल्या मान्यता त्यांची? आता पण नाही आहे, पण तरीही आपण करून टाकलं ते, है की नाही. ते एक स्वतंत्र घटक राज्य होतं, त्याचं अस्तित्व संपुष्टात टाकलं. म्हणजे राज्यांना, हे विनाशी राज्य आहेत आपले इथले, केंद्राच्या मर्जीवर अवलंबून आहे, त्यांना अधिकारांचे संरक्षण आहे, तेवढं मात्र निश्चित. हे काय, घटक राज्ये संघ सरकारचे अधिकार कमी अधिक करू शकत नाहीत, परंतु केंद्र सरकार काही परिस्थितीमध्ये राज्यांचे अधिकार कमी करू शकते. आणि ह्या ह्या 4ही कारणांमुळे काय म्हटलेलं आहे? भारत विनाशी राज्यांचे अविनाशी संघराज्य आहे. बघा 7व्या अनुसूचीमध्ये काय आहे की जोपर्यंत ते घटक राज्य आहे तोपर्यंत केंद्र सरकार त्याचे अधिकार वापरू शकत नाही, तोपर्यंत त्याच्या अधिकाराला धक्का लावू शकत नाही, परंतु ते त्याचं अस्तित्वच नष्ट करू शकते घटक राज्याचं. म्हणजे एखादं घटक राज्य संपुष्टात आणून टाकलं, ते घटक राज्य आहे तोपर्यंत त्याचे अधिकार वापरता येत नाहीत. मग संपल्यानंतर समजा त्याचा अधिकार त्या घटक राज्याचं केंद्रशासित प्रदेशात रूपांतर केलं, मग आले ना सगळेचे सगळे अधिकार केंद्राकडे, आहे की नाही. त्या घटक राज्याचे राज्यसूचीतल्या कोणत्याही विषयावर कायदा बनवा, मग आहे ना मोकळीक. पण संघ सरकार, भारताची संसद घटना दुरुस्ती करून सगळीचे सगळे घटक राज्य संपुष्टात आणू शकते का? नाही. सगळीची सगळी घटक राज्य संपुष्टात नाही आणू शकत एकाच वेळी, किंवा हळूहळू पण नाही. एखाद दुसरं घटक राज्याबद्दल असं करता येते, सगळ्या घटक राज्यांची सीमा फेरफार करता येतील, पण सगळे घटक राज्य संपुष्टात आणता येतील का? आणि सगळ्या प्रदेशाला संघराज्य क्षेत्र किंवा त्याला युनियन टेरिटरी, किंवा मग त्याला काय म्हणतात, युनियन टेरिटरीज म्हणू आपण त्याला, युनियन टेरिटरी घोषित करू शकते का सगळ्या देशाला? नाही करू शकत. आणि म्हणून भारत एक संघराज्य आहे, हे की नाही. परंतु इथल्या राज्यांना अस्तित्वाची हमी नाही, हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे का नाही? हे काय वरून पडलं का? नाही, हे वरून नाही पडलं. हे कुठून पडलं? हे आलेलं आहे अनुच्छेद 3 नुसार. मग अनुच्छेद 3 काय म्हणतो की संसदेला कायद्याद्वारे कोणतेही राज्यापासून एखादे राज्यक्षेत्र वेगळे करून, अथवा 2 किंवा अधिक राज्य किंवा राज्यांचे भाग एकत्र जोडून, अथवा कोणतेही राज्यक्षेत्र कोणत्याही राज्याच्या एखाद्या भागाशी जोडून नवीन राज्यांची निर्मिती करता येईल. तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, एवढं सगळं काही लक्षात नका ठेवू. कोणत्याही राज्यामधून कोणताही प्रदेश असं एकत्र करून नवीन राज्य निर्माण करता येते, कोणत्याही याच्यातला, एवढंच लक्षात ठेवा. कोणत्याही राज्याचे क्षेत्र वाढवता येईल, हे की नाही. छोटं राज्य असेल मोठं करता येईल, मोठं असेल कमी करता येईल. कोणत्याही राज्याचे क्षेत्र घटवता येईल, जसं वाढवता येईल ना
तसंच घटवता पण येते, आहे की नाही. छोटं असलं तर मोठं करता येते, मोठं असलं तर छोटं पण करता येते, आहे की नाही. कोणत्याही राज्याच्या सीमांमध्ये फेरफार करता येतात. लहान मोठं केलं म्हणजे सीमांमध्ये फेरफार होतेच ना. परंतु लहान मोठं न करता सुद्धा क्षेत्रफळ तेवढंच ठेवून सुद्धा सीमामध्ये फेरफार करता येते ना. समजा इकडला भाग काढला आणि तिकडला भाग जोडला, जेवढा इथला कापला तेवढाच वरचा, जेवढा खालचा कापला तेवढाच वरचा जोडला, तर मग त्याच्या क्षेत्रफळामध्ये फरक न पडता त्यांच्या सीमामध्ये परिवर्तन झालं ना. म्हणून हे संविधानामध्ये, कायद्यामध्ये असे छोटे छोटे बारकावे लिहावे लागत असतात. नाहीतर मग क्षेत्र वाढवता येईल आणि घटवता येईल, कमी कमी जास्त करता येते, सीमांमध्ये थोडी फेरफार करता येते. असं कोणी गेलं सर्वोच्च न्यायालयात तर एखादं घटक राज्य, हा वाद निर्माण होते. म्हणून मग सीमांमध्ये फेरफार करता येईल. लक्षात ठेवा भाऊ, असे बारकावे असतात. कोणत्याही राज्याच्या नावामध्ये पण फेरफार करता येते, हे की नाही. पण नाव काढून टाकता येते का, काही ना काही तर नाव द्यावंच लागेल, नाही तर ओळखता कसे बाबा. पाणी पित होतो म्हणून आवाज कमी झाला होता, हे की नाही. हेच इंग्रजीमध्ये दिलेलं आहे, हे की नाही. पण इथे हे मराठीमध्ये जे दिलं नाही ना, त्यातलं तुम्हाला एक इंग्रजीतलं वाचून देतो. प्रोव्हाइडेड दॅट नो बिल फॉर द पर्पज शॅल बी इंट्रोड्युस्ड इन आयदर हाऊस ऑफ पार्लमेंट एक्सेप्ट ऑन द रिकमेंडेशन ऑफ द प्रेसिडेंट, हे की नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की, मराठीत सांगतो, इंग्रजीत कळलं नसेल तर राज्यसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये असं विधेयक मांडता येते. दोनपैकी कोणत्याही सभागृहात मांडता येते, पहिली गोष्ट. परंतु हे विधेयक राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीशिवाय मांडता येत नाही. आणि जर संसदेला काय म्हटलेलं आहे पुन्हा, की ज्या प्रदेशाला हे असं नाव बदलत असेल, त्याच्या राज्यांची सीमा बदलत असतील, राज्यक्षेत्र घटवत असेल, वाढवत असेल, त्याच्या सीमांमध्ये त्याच्या नावामध्ये फेरफार करत असेल, तर त्या घटक राज्याचं काय केलं पाहिजे, त्याच्या लेजिस्लेचरची म्हणजे त्याच्या विधिमंडळाची काय घेतली पाहिजे, मान्यता घेतली पाहिजे. परंतु अशी मान्यता घेणं हे कंपल्सरी आहे का, ती मान्यता दिलीच पाहिजे असं कंपल्सरी आहे का. मान्यता नाही, सॉरी, त्याचं मत घेतलं पाहिजे म्हणते. मान्यता नाही रे बाबा, मत घेतलं पाहिजे म्हणते. त्याचं मत घेतलं पाहिजे, मान्यता नाही घेतली पाहिजे, मत, आहे की नाही. ते मत त्यानं तो काही देऊ, शेवटी मग संसदेवर असते ते मान्य करायचं नाही मान्य करायचं. बघू ना पुढे आपण काय आहे तर. पॉईंट टू बी नोटेड मी लॉर्ड, हे फार महत्त्वाचं आहे. काय महत्त्वाचं आहे, पहिली गोष्ट, थांबा रे पेनचा कलर बदलून घेतो, हे की नाही. पेनचा कलर फार महत्त्वाचा आहे इथे. आता हां, आपण हिरवं बनवू याला. हां, पहिलं, यासाठी राष्ट्रपतीची पूर्वसंमती अनिवार्य आहे. कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी, अनुच्छेद 2 आणि अनुच्छेद 3साठी, हे की नाही. नाही, अनुच्छेद 2साठी फक्त अनुच्छेद 3साठी. अनुच्छेद 2साठी का नाही, अनुच्छेद 3साठी फक्त. अनुच्छेद 2साठी राष्ट्रपतीची पूर्वसंमती आवश्यक नाही. अनुच्छेद 3साठी राष्ट्रपतीची संमती आवश्यक आहे. हे आपण अनुच्छेद 3मध्ये बघितलं पण, हे की नाही. त्याच्या बघितलं ना रे बाबा, आठवत नाही का रे, कसे पुटते रे तुम्ही रे, आठवत जाणार रे. हां, हे बघा इथे म्हटलं ना आपण, हे काय तर रिकमेंडेशन ऑफ दी प्रेसिडेंट, हे काय तर ऑन दी रिकमेंडेशन ऑफ दी प्रेसिडेंटची पूर्वसंमतीनेच असं विधेयक मांडता येईल ना. कोणतं, अनुच्छेद 3नुसार. अनुच्छेद 2मध्ये काय आहे, भारताच्या प्रदेशामध्ये आजपर्यंत नसलेला प्रदेश भारतामध्ये विलीन करायचा असेल तर मग त्याच्यासाठी कलम 2 आणि कलम 3मध्ये जे ऑलरेडी भारतात आहे त्याच्या बाउंड्रीमध्ये, त्याच्या नावामध्ये, त्याच्या क्षेत्रामध्ये परिवर्तन करणे, नवीन घटक राज्य जन्माला घालणे, जुन्यामधून मध्येच काही फेरफार करायचं असेल तर कलम 3, आणि जे नव्यानं भारतामध्ये दाखल करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी कलम 2. एवढं लक्षात घ्या, कलम 2 आणि कलम 3 मधला फरक आहे हा, है की नाही. तर मग कलम 2नुसार जर काही कारवाई करायची असेल संसदेला तर त्याच्यासाठी राष्ट्रपतीची पूर्वसंमती आवश्यक आहे का, नाही. पण कलम 3नुसार राष्ट्रपतीची संमती आवश्यक आहे. हे कशासाठी आहे, फक्त आणि फक्त कलम 3साठी आवश्यक आहे, है की नाही. संबंधित घटक राज्य ठराव करू शकते, पण ठराव अनिवार्य नाही. तर ठरावाचे वर कार्यवाही करणे ते संसदेवर बंधनकारक आहे का, नाही आहे. आणि तिसरी गोष्ट इथे लक्षात ठेवा तुम्ही, पॉईंट टू बी नोटेड, अनुच्छेद 4नुसार अनुच्छेद 2 व 3 बाबतचा कायदा अनुच्छेद 368 अंतर्गत घटना दुरुस्ती मानली जात नाही. घटनेत दुरुस्ती केली जाते, त्याला घटना दुरुस्तीच म्हणतात, परंतु ते 368व्या कलमानुसार असते का, नाही. 368व्या कलमामध्ये काय म्हटलेलं आहे, 2 दुरुस्त्या सांगितलेल्या आहेत. 2 पद्धती दुरुस्त्या करण्याच्या, घटनेत दुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार म्हणजे 368 कलम आहे. पहिले आहे 2/3 बहुमताने आणि दुसरा आहे 2/3 बहुमताने प्लस किमान निम्मी घटक राज्ये. काय म्हटलेलं आहे, किमान निम्मी घटक राज्ये, निम्म्यापेक्षा अधिक नाही रे,
फक्त काय म्हटलेले आहे, किमान निम्मी, म्हणजेच काय, किमान अर्धी घटक राज्ये, हाफ, अर्धी घटक राज्यांची तरी मान्यता पाहिजेच, अर्ध्या घटक राज्यांची मान्यता पाहिजे, अशा ह्या दोन पद्धती सांगितलेल्या आहेत. या दोन पद्धतीने ती घटनादुरुस्ती केली जात नाही, म्हणजे 368व्या कलमानुसार होत नाही ती. त्यासाठीच काय पाहिजे, संसदेचे साध्या बहुमताने ती दुरुस्ती होते. कशाने, साध्या बहुमताने दुरुस्ती होते रे बाबा ती. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा, हे की नाही. ही दुरुस्ती होते संविधानामध्ये, त्याला दुरुस्तीच म्हटलं जाते. आपण त्याची उदाहरणं पण बघितली. कोणती कोणती उदाहरणं बघितली आपण, हे बघा, 9वी, 100वी, 10वी, 12वी, 14वी, 36वी ह्या घटनादुरुस्त्या झाल्या की नाही अनुच्छेद 2 नुसार. परंतु मग त्याला घटनादुरुस्ती तर म्हटलेलंच आहे, परंतु ती घटनादुरुस्ती 368व्या कलमानुसार का नाही, तर ती साध्या बहुमताने झालेली आहे, हे की नाही. मग आता एक आणखी गोष्ट लक्षात घ्या. आता हे संबंधित अनुच्छेद हे कोणाकोणासाठी लागू आहे, ह्या जो तिसरा पॉईंट म्हटला आहे तो आहे अनुच्छेद अनुच्छेद 2 व 3 आणि अनुसूची 1 यामधील घटक राज्याची नावे, आणि अनुसूची 4 पण आहे. राज्यसभेतील जागा पण बदलतात ना, एखाद्या घटक राज्याचं जर कधी क्षेत्रफळ कमी जास्त केलं तर मग काय होईल, त्याचं राज्यसभेतल्या जागासुद्धा बदलतील, कारण त्यांची लोकसंख्यासुद्धा कमी जास्त होईल, है की नाही. म्हणून मग त्यांच्या राज्यसभेतल्या जागासुद्धा बदलतील. मग हे हे कशा संदर्भात आहे, अनुच्छेद 2 व 3. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, केवळ 2साठी आहे का, नाही, इथे चुकी, सॉरी, इथे 2सुद्धा आहे, इथे 2सुद्धा आहे आणि इथे 3सुद्धा आहे. राष्ट्रपतीची पूर्वसंमती अनिवार्य आहे 2साठी पण आणि 3साठी पण, हे की नाही. अनुच्छेद 2 नुसार पण, म्हणजे नवीन घटक राज्य भारतामध्ये सामील करून घेण्यासाठी, आणि घटक राज्यांच्या जे आहे त्यामध्ये फेरफार करण्यासाठी सुद्धा अनुच्छेद 3 नुसार राष्ट्रपतीची संमती आवश्यक आहे. अनुच्छेद 2, 3, अनुसूची 1 आणि अनुसूची 4थ्या अनुसूचीमध्ये आणि पहिल्या अनुसूचीमध्ये काय काय हे मी तुम्हाला आता सांगितलं, लक्षात ठेवा, हे की नाही. 4थ्या अनुसूचीमध्ये काय आहे, राज्यसभेतील जागा. पहिल्या अनुसूचीमध्ये काय आहे, राज्याची नावं आणि त्यांचे क्षेत्रफळ, त्यांच्या सीमा कोणत्या आहेत ते सांगितलेलं आहे. चलो, है की नाही, चला ना, महत्त्वाचं आहे ना. आता एक आणखी महत्त्वाचा प्रश्न, याच्यावर पण आपल्याला प्रश्न विचारते आयोग. भारताच्या संविधानाचे स्वरूप संघात्मक, स्वरूप कसं आहे, संघात्मक, परंतु त्याचा आत्मा एकात्मक आहे असं म्हटलं जाते. कारण काय आहे, स्वरूप संघात्मक आहे, कारण काय आहे, संघराज्याची 4 महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत, ते सगळे भारतामध्ये आहेत, परंतु आत्मा एकात्मक आहे. म्हणजेच काय आहे, आपण जे 2 प्रकार बघितले होते ना, त्यापैकी संघात्मक प्रकारसुद्धा भारतात आढळतो आणि संघात्मक लक्षणेसुद्धा भारतात आढळतात आणि एकात्मक लक्षणेसुद्धा आढळतात. मग ती एकात्मक लक्षणे म्हणजे कोणती, तर ती आहेत एकल संविधान, म्हणजे संघराज्य. आता हे बघा, अमेरिकेमध्ये जे आता इथे दिसतंय ना, याच्या सगळं विरोधात आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल अमेरिकेतलं दिल्लं कुठं. अमेरिकेमध्ये एकल संविधान म्हणजे काय, इथं आपलं पूर्ण भारतासाठी एकच संविधान आहे. अमेरिकेमध्ये संघराज्याचं वेगळं संविधान आहे आणि प्रत्येक घटक राज्याचं वेगळं संविधान आहे, आणि त्या संविधानावर पूर्ण अधिकार केवळ आणि केवळ घटक राज्यांना आहे, तिथल्या राज्यांना आहे, हे की नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून आपल्या इथे एकल संविधान आहे, तिथे दुहेरी संविधान आहे असं म्हणतात. दुसरं, अनेक महत्त्वाच्या विषयांवर आपल्या इथे एकल व्यवस्था आहे. अमेरिकेमध्ये मात्र या प्रत्येक बाबतीत दुहेरी व्यवस्था आहे. जसं आपल्या इथं एकच कायदा केंद्रीय संसद संमत करते आणि तो पूर्ण देशभरावर लागू होतो, आहे की नाही, संघसूची आणि समवर्ती सूची संदर्भात, बरोबर आहे. परंतु अमेरिकेमध्ये असं नाही. अमेरिकेमध्ये घटक राज्यांना सगळे अधिकार दिलेले आहेत. काही मोजके 3-4 अधिकार फक्त संघ सरकारकडे आहे आणि उर्वरित सगळे अधिकार कुठे आहेत, तर ते फक्त आणि फक्त घटक राज्यांना आहेत. आणि घटक राज्यच त्यावर कायदे करतात आणि ते कायदे त्यांच्या इथे लागू होतात. आणि त्या कायद्यांबाबत ते कायदे आणि नागरिकत्व आपल्या इथे एकेरी आहे, इंग्लंडमध्ये दुहेरी आहे. आपल्या इथे न्यायव्यवस्था एकेरी आहे, इंग्लंडमध्ये दुहेरी आहे. म्हणजे इंग्लंडमध्ये नाही, अमेरिकेमध्ये. इंग्लंडचं एकात्मक शासन आहे, अमेरिकेमध्ये संघात्मक शासन आहे. म्हणून भारताचे आणि अमेरिकेच्या संघराज्याची तुलना केली जाते, कारण हे एकदम विरोधातले आहेत काही गोष्टी आपल्या आणि त्यांच्या इथे. घटक राज्याने केलेला एखादा कायद्याचा रिव्ह्यू कोण करू शकते, फक्त घटक राज्यच घटक राज्याचं सर्वोच्च उच्च न्यायालय करू शकते, हे की नाही. आणि ते घटक राज्याचं उच्च न्यायालय म्हणजे त्यांच्या घटक राज्यांच्या कायद्यासाठी सर्वोच्च न्यायालयच असते. परंतु आपल्या इथे घटक राज्याने केलेल्या कायद्याचा रिव्ह्यूसुद्धा आपली सर्वोच्च न्यायालय करू शकते. तिथे त्यांच्या सर्वोच्च न्यायालयाला तो अधिकार नाही. म्हणून तिथे एकेरी न्यायव्यवस्था नाही आहे, दुहेरी आहे. आपल्या इथे एकेरी आहे. उच्च प्रशासकीय सेवा आपल्या इथं
IASच्या परीक्षेचा अभ्यास तुम्ही करा आणि भारतात कुठेही तुम्ही तुमची प्रशासकीय सेवा द्या आणि तुमचे केंद्र सरकारची सेवेमध्ये तुम्ही असाल, केंद्रीय सेवेमध्ये, है की नाही. केंद्रीय सेवा नाहीत म्हणत, त्याला केंद्र सरकारची सेवा म्हणतात, अखिल भारतीय सेवा म्हणतात त्यांना, है की नाही. अखिल भारतीय सेवा आहेत म्हणजे उच्च प्रशासकीय सेवा आपल्या इथं तिथं तसं नाही आहे. राज्याच्या उच्च प्रशासकीय सेवेमध्ये कोणीही केंद्राचा अधिकारी असत नाही. हे अमेरिकेचं वैशिष्ट्य आहे, भारतामध्ये तसं नाही. लेखापरीक्षणसुद्धा आपला CAG, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, हा केंद्र सरकार त्याची नियुक्ती करते, परंतु तो राज्याच्या लेखांचे सुद्धा परीक्षण करते, राज्याचं सुद्धा ऑडिट करते की नाही. मग हे सगळे आपल्या इथे एकल आहेत आणि एकात्मक आहे, एकल व्यवस्था आहे. इंग्लंडमध्ये असं नाही, राज्याचे लेखापरीक्षण राज्याने निवडलेला CAGच करतो, हे की नाही. तिथं नाव वेगळं असेल, आपली इथे तसं नाही. आणीबाणीची व्यवस्था भारतामध्येच आहे, दुसरीकडे कुठंच नाही, हे की नाही. राज्यपालाची नियुक्ती आपल्या इथे कोण करतं. अमेरिकेमध्ये प्रत्येक घटक राज्याला स्वतःच्या राज्यपालाचा म्हणजे स्वतःच्या राज्यपाल म्हणजे त्यांचा सर्वोच्च शासन प्रमुख झाला तिथला, हे की राज्याचा, त्याची निवड करण्याचा अधिकार कसा आहे, निवड कशी व्हावी हे तिथल्या संविधानानुसार ठरते राज्याच्या. आपल्या इथे काय आहे, एकच ठरलेलं आहे की राष्ट्रपती राज्यपालाची नियुक्ती करणार आहे. राष्ट्रपती कोण आहे, होतं केंद्र सरकार आहे, हे की नाही. केंद्र सरकार राज्यपालाची नियुक्ती करते. त्याच्यानंतर दुसरं, संविधानात दुरुस्ती करण्याची प्रक्रिया. आपल्या इथे संविधानात दुरुस्ती करण्याचा अधिकार कुणाला आहे, फक्त आणि फक्त संसदेला आहे, केंद्रीय संसदेला आहे. घटक राज्यांना संविधानात दुरुस्ती करण्याचा अधिकार नाही, कोणत्याच परिस्थितीत नाही. ते कोणतीही प्रक्रियासुद्धा सुरू करू शकत नाही. इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये अशी एक जागा आहे की तिथे एक प्रक्रिया दिलेली आहे की ती त्या प्रक्रियेनुसार घटक राज्यसुद्धा संविधानात दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करू शकतात. कठीण आहे प्रक्रिया. आता अमेरिकेचं संविधानच खूप कठोर आहे हो. काय आहे, 27 दुरुस्ती झालेल्या आहेत फक्त आतापर्यंत 240 वर्षात, हे की नाही. किती कठोर आहे. चला, त्याच्यात पण तिथे आहे तर खरं एक तर प्रोव्हिजन तर आहे की घटक राज्य संविधानात दुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या ना कोणत्या अवस्थेत सुरू करू शकतात. आपल्या इथं काहीच नाही. त्याच्यानंतर म्हणजे हे संघाचे याच्यामध्ये स्वतःच्या संविधानावर तर तिथल्या घटक राज्यांना पूर्ण अधिकार आहे, हे की नाही. आणि संघाच्या संविधानाबद्दल मी बोलतो इथे, है की नाही. त्याच्यानंतर विनाशी राज्य आहेत. आताच आपण बघितलं विनाशी कसे आहेत. अधिकार संपन्न संघ शासन आहे आणि आपल्या इथे म्हणजे संघसूचीमध्ये 100 विषय, हे की नाही. समवर्ती सूचीमधले विषय वाढत आहेत, संघसूचीमधले विषय वाढत आहेत आणि राज्यसूचीमधले विषय कमी होत आहेत. पहिलेच अधिकार असे आहेत की ते कमी महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यातही त्यांची संख्या कमी करत आहेत, हे की नाही. आणि राज्याची आर्थिक दुर्बलता आणि GSTने तर ती आणखीच वाढवून टाकलेली आहे. आणि म्हणून भारतामध्ये ही काय आहेत, ही सगळीची सगळी संघात्मक शासन व्यवस्थेअंतर्गत एकात्मक लक्षणे आहेत. एवढी सगळी एकात्मक लक्षणे आहेत, खूप सारी आहेत आणखी. हे फक्त तुम्हाला उदाहरणादाखल सांगितली. आणि म्हणून भारताच्या संघराज्याचे स्वरूप संघात्मक परंतु आत्मा एकात्मक आहे असं म्हटलं जातं. आलं ना आता लक्षात. आणि आपण जे आता ह्या तरतुदी बघितल्या, हे विश्लेषण बघितलं, हे कुठलं आहे, हे आपण बघितलेलं आहे भाग 1 मध्ये. संघ व त्याचे राज्यक्षेत्र, द युनियन अँड इट्स टेरिटरी, हा भाग आहे. त्याचं हे शीर्षक आहे पहिल्या भागाचं आणि तो आहे अनुच्छेद 1 पासून ते अनुच्छेद 4 पर्यंत पसरलेला. आय होप की मी तुम्हाला हे प्रकरण चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकलो आहे. आता गडबड करायची नाही, है की नाही. संविधान तरतुदी सांगितल्या आणि त्याचं विश्लेषण काय आहे ते सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं. आता प्रश्नाची उत्तरं चुकू देऊ नका. प्रत्येक शब्दाचा अर्थसुद्धा मी तुम्हाला सांगितलेला आहे डिटेलमध्ये, है की नाही. तर चला तर मग आता आपलं हे टेलिग्राम चॅनल आहे थेरी IAS मराठी, त्याला सर्च करा आणि ते जॉईन करून घ्या टेलिग्रामवर. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी लिंक दिलेली आहे, तिथे मी तुम्हाला या सगळ्या नोट्स PDF स्वरूपात देऊन देतो, लगेच रिव्हिजन करायला होते, हे की नाही. काही स्क्रीनशॉट वगैरे काढत बसू नका. चला तर मग तुम्हाला आता एक रिक्वेस्ट करतो की हे चॅनल तुम्ही पटकन आता सबस्क्राईब करून घ्या. चांगला व्हिडिओ बघितला ना, आता चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि ते घंटीसुद्धा वाजवा, है ना, टन, तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल. आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि याला लाईक तर कराच करा, है की नाही. आतापर्यंत केलंच नाही का, लाईक करून टाका ना पटकन. चला तर भेटूया. थँक्यू सो मच, बाय. आणि लगेच तयारीला लागा, लगेच कंबाईन द्या आणि चांगल्या मार्कांनी पास व्हा. माझ्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सो मच, बाय.